मुंबईमध्ये अभिनेता सैफ अली खान याच्यावर जो चाकूनी हल्ला झाला काही दिवसापूर्वी आणि त्याची बातमी किंवा त्याच्याबद्दल चर्चा ही मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आली. त्याच्यानंतर जे काही कोम्बिंग ऑपरेशन वगैरे झालं आणि त्याच्यातून जो आरोपी मिळाला तो बांगलादेशी स्थलांतरित अ, नागरिक, ओरिजिनली बांगलादेशचा नागरिक आणि भारतात अवैधरित्या राहणारा माणूस असल्याचं पुढे आल्यानंतर मीडियामध्ये, देशामध्ये, राजकारणामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर ही चर्चा सुरू झाली की बांगलादेशी नागरिक भारताच्या वेगवेगळ्या भागात जे अवैधरित्या राहत आहेत किंवा जे इथे येऊन सेटल झाले आहेत, काय काय कामं करतायत आणि त्यांच्याकडे कुठली कागदपत्र किंवा स्थलांतर हे अधिकृतपणे त्यांचं झालेलं नाही, त्यांचा प्रश्न हा चर्चेत आलेला आहे. आणि तसे आपण भारत देशामध्ये किती वेगवेगळ्या देशातले नागरिक, पाकिस्तानी नागरिक असतील, बांगलादेशी असतील, इतर असतील, म्हणजे ब्रह्मदेशमधले किंवा आता हे रोहिंगे जे आलेले आहेत, दिल्ली वगैरेमध्ये राहत आहेत, जम्मूमध्ये राहत आहेत ते, आणि इतरही सगळे इतर देशातून आलेले, आफ्रिकेच्या काही भागातून आलेले वगैरे अवैधरित्या भारतात राहणारे नागरिक, त्यांचं काय आणि त्यांच्यामुळे या समस्या किती वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय किंवा गुन्हेगारी वगैरे क्षेत्रामध्ये समस्या ज्या आलेल्या आहेत त्या काय आहे त्याच्यावर सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. तर त्याच्यातला बांगलादेशी नागरिक हा विषय गेल्या काही वर्षापासून राजकीय झालेला आहे आणि त्याला एक वेगळं परिमाण आलेलं आहे राजकीय झाल्यामुळे. 2014मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार मोठ्या संख्येने लोकसभेत मोठ्या संख्येने जेव्हा देशामध्ये आलं, त्याच्या आधीसुद्धा दिल्लीमध्ये बांगलादेशी नागरिक राहणारे, आसाममध्ये बांगलादेशी नागरिक घुसलेले आहेत, राहणारे आहेत वगैरे, यावरनं राजकीय वातावरण तापवलं गेलं होतं आणि भारतीय जनता पक्षाने तो एक अजेंडा बनवला की हे नागरिक जे आहेत त्यांना परत पाठवून देणं किंवा त्यांना भारतात राहू न देणं यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा आम्ही त्यासाठी काहीतरी करू वगैरे, असा एक तो राजकीय मुद्दा झाला. 10 वर्ष या गोष्टीला झाली, पण तुम्ही जर आकडा बघितला तर तो आजही बांगलादेशी नागरिक हे काही कमी झालेले नाहीत किंवा त्यातले आतापर्यंत 15,000 17,000 नागरिक फक्त देशातून बाहेर यशस्वीपणे पाठवण्यात आले, म्हणजे त्यांना परत बांगलादेशला पाठवण्यात आलं. पण बाकीच्यांना काही सरकार काही त्याच्यावर कारवाई फारशी करू शकलेली नाही. 2001च्या सेन्ससप्रमाणे जे काही आकडे आहेत त्याच्यात असं स्पष्ट झालं की भारतामध्ये साधारण 30 लाख, 3 मिलियन असा आकडा आहे, 30 लाख बांगलादेशी नागरिक हे अवैधरित्या राहत आहेत. आणि 30 लाख ही संख्या 2001ची आहे, लक्षात घ्या, त्या सेन्ससमध्ये ती मोजणी झाली होती. म्हणजे या गोष्टीला सुद्धा आता 24 वर्ष झालेली आहेत. जानेवारी 2001मध्ये सेन्सस झालेलं होतं. 11मध्ये परत सेन्सस झालं, त्याच्यात बांगलादेशी नागरिकांचा आकडा काही स्पष्ट झाला नव्हता. 21ला सेन्सस होऊ शकलं नाही कारण कोविड वगैरेमुळे सेन्सस काही करता आलं नाही, म्हणजे नागरिकांची जनगणना जी असते ती करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशी नागरिकांची 20 वर्षापूर्वी किंवा 24 वर्षापूर्वी संख्या 30 लाख होती, ती आता बहुतेक 50 लाख असेल, 60 लाख असेल, अशी परिस्थिती देशामध्ये आहे. भारतीय जनता पक्षाचे काही लोकप्रतिनिधी, काही माजी लोकप्रतिनिधी, माजी खासदार मुंबईतले वगैरे, यांनी मुंबईच्या काही भागांमध्ये जाऊन मीडियाबरोबर बांगलादेशी नागरिक कसे झोपडपट्ट्यात राहत आहेत त्याची पाहणी करणं, ते मीडियाला दाखवणं, त्याच्यावर आवाज उठवणं, असं सगळं केलं आहे. पण महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढचा पॉईंट असा आहे की सरकारने अधिकृतपणे कुठलीही कारवाई किंवा मोहीम बांगलादेशी नागरिकांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना देशातून बाहेर पाठवणं किंवा परत त्यांच्या मायदेशी पाठवणं, म्हणजे बांगलादेशमध्ये पाठवणं, याच्यावर केलेलीच नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी एक राजकीय मुद्दा म्हणून बांगलादेशी नागरिक अवैधरित्या भारतात राहत आहेत, त्यांचा त्रास भारताला, आपल्या समाजातल्या लोकांना होणे, हा मुद्दा केला जातो. पण निवडणूक होऊन गेली की काही काळानंतर सरकार जे येतं, आता समजा भाजपचं सरकार केंद्रात पण आहे, महाराष्ट्रात पण आहे, तर त्याच्यावर एक सिस्टिमॅटिक, ज्याला आपण म्हणतो की एक कारवाई होणं, पहिलं म्हणजे आयडेंटिफाय करणं की हे किती नागरिक आहेत, कुठे राहत आहेत वगैरे, मग त्यांची यादी करणं आणि त्यांना डिपोर्ट करणं, हे झालेलंच नाही किंवा होत नाही किंवा त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेतला जात नाही. त्यामुळे केवळ राजकीय कारणासाठी हा मुद्दा वापरला जातो का, आणि खरोखर सरकारला ह्याच्यातनं काही करायचं आहे का नाही,
का केवळ एक इश्यू बनवायचा किंवा इतर कुठल्या तरी गोष्टींवरनं लक्ष दुसरीकडे जेव्हा वळवायचं असेल तेव्हा बांगलादेशी नागरिकांचा विषय फक्त आणला जातो, असे प्रश्न याच्यातनं आलेले आहेत. आता इतिहास जर तुम्ही बघितला तर 1971 बांगलादेशची निर्मिती झाली, तेव्हापासूनच मायग्रेशन भारताकडे होतंय. त्याची कारणं इकॉनॉमिक आहेत. बांगलादेश हे अत्यंत मागासलेलं, आर्थिकदृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थितीत असलेलं राज्य किंवा देश आहे. बांगलादेशमधली राजकीय परिस्थितीसुद्धा अत्यंत अनस्टेबल, अत्यंत म्हणजे एकेकाळी हुकुमशाहीसारखी असल्यासारखी होती, मग परत लोकशाहीसारखी झाली, परत हुकुमशाहीसारखी झाली. आता शेख हसीना यांना देश सोडून पळावं लागलं. त्याच्या आधी ती हुकुमशाहीसारखी झाली होती असं अनेकांचं म्हणणं आहे. म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा बांगलादेश ही एक अनस्टेबल ज्याला म्हणता येईल, वाईट अशी म्हणजे अस्थिर अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर देश सोडून जातात. काही गल्फ कंट्रीजमध्ये जातात नोकऱ्या वगैरे मिळवून, आणि बरेचसे हे बॉर्डर क्रॉस करून भारतात आसाम या राज्यामध्ये जास्त प्रमाणात येत आहेत. तर केंद्रात आत्ता गेल्यावेळी भाजप सरकार जे आलं, म्हणजे 19मध्ये जे आलं, आत्ताच्या 24च्या निवडणुकीत नाही, 19मध्ये सरकार आलं, त्याच्यानंतर केंद्र सरकारनी NRC, नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझन्स, NRC असा एक विधेयक आणून त्याच्यानुसार आसाममध्ये परत जनगणना सगळी करणं आणि नागरिक भारताचे कोण आहेत आणि कोण नाहीत हे आयडेंटिफाय करणं, ही मोहीम सुरू केली होती. आणि त्याच्यावरनं खूप वादविवाद झाले, खूप हे झाले, म्हणजे कॉन्ट्रोवर्सीज झाल्या खूप. आणि त्याच्यामध्ये काही चुकीच्या नागरिकांना, म्हणजे खरे भारताचे नागरिक आहेत ज्यांनी भारतीय लष्करात वगैरे काम केलं आहे किंवा एअरफोर्समध्ये काम केलं आहे, अशा लोकांची सुद्धा नागरिकत्व तुमचं नाही आणि तुम्ही बांगलादेशी आहात असं त्यांना आयडेंटिफाय केलं गेलं की काय, असे प्रश्न मीडियामध्ये वगैरे आले. काही लोकांची नावं आली की अमुक व्यक्ती हे एअरफोर्समध्ये होते, ते रिटायर झाले एअरफोर्समधनं, आता त्यांना सांगितलं जातं की तुम्ही भारताचे नागरिक नाही आहात वगैरे. आणि त्या सगळ्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवरती NRCची कारवाई थांबली. त्यामुळे सरकारने बांगलादेशी नागरिक आयडेंटिफाय करण्याची कारवाई एकदा हाती घेतली, त्याच्यामध्ये फार वादविवाद आणि राजकीय प्रॉब्लेम्स होऊन ती कारवाई थांबली. त्याच्यानंतर आता मुंबई शहर असेल, दिल्ली शहर असेल, कलकत्ता तर फार मोठ्या प्रमाणावर असेल, या सगळ्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक हजारोच्या किंवा कदाचित लाखोंच्या संख्येने राहत आहेतच. आणि त्याच्यावर काही पुढे फारसं झालेलं नाही. आता आर्थिक भाग त्यातला जो बघितला तर तो असा आहे की भारतातच नव्हे तर जगात सगळीकडेच लेबरची जी गरज आहे, म्हणजे मनुष्यबळ जे लागतं, तर तुम्ही बघा की कन्स्ट्रक्शनची कामं मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात, दिल्लीसारख्या शहरात किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. प्रोजेक्ट वेगवेगळे असतात, सरकारी प्रोजेक्ट, खाजगी प्रोजेक्ट, प्रायव्हेट बिल्डर्सचे प्रोजेक्ट, म्हणजे मोठे हायवेज बांधणं, मोठे विमानतळ बांधणं, मोठी पोर्ट्स बांधणं किंवा बिल्डिंग्स बांधणं, म्हणजे रेसिडेन्शियल असतील, कमर्शियल असतील, बिल्डिंग बांधणं वगैरे हे असेल, किंवा अन्य कामं असतील ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू मनुष्यबळ हे घेतलं जातं, लेबरर्स घेतले जातात. भारतातच नाही, इतरही देशात तसंच होतं. आता हे जे लेबरर्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आयडेंटिफाय करतात आणि उचलून आणतात आणि त्यांना कामावर लावतात आणि कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतात, जो कोणी बिल्डर असेल त्याकडनं किंवा जी एजन्सी ते प्रोजेक्ट चालवत असेल त्यांच्याकडनं, आणि कॉन्ट्रॅक्टर त्या लेबरला पैसे देतात आणि काम संपतं, म्हणजे करून घेतलं जातं. ह्याच्यामध्ये लेबर अधिकृत आहे, अनधिकृत आहे, देशाचे नागरिक आहेत, नाही आहेत, हे काय बघितलं जात नाही, कारण ते कॉन्ट्रॅक्टर त्यांना जिथे स्वस्त लेबर मिळेल तिथनं घेतात. तर अशा कामांमध्ये बांगलादेशी नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर मजुरी मिळते, वेतन मिळतं. आणि एका अर्थाने भारतात राहणारे, सुस्थितीत असलेले, मुंबई पुण्यात राहणारे हे तरुण लोक किंवा इतर लोक ही जी कामं करायला तयार नाही आहेत, जे काही हार्ड लेबर आहे ते काम करायला तयार नाहीत, अशी कामं ही सगळे लोक करतात. आणि मग ते कुठेतरी झोपडपट्ट्यांमध्ये वगैरे राहतात वगैरे, आणि त्यांचा उदरनिर्वाह ज्याला म्हणतो आपण, सस्टेनन्स इंग्लिशमध्ये म्हणतो, तो त्याच्यावर चालतो. आणि ही रिक्वायरमेंट शेवटी बिझनेस वर्ल्डची आहे, इंडस्ट्रीची आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीची आहे, सगळ्यांची आहे, कारण लेबर हे शेवटी लागतं सगळ्यांना. शेतीच्या कामामध्ये मजुरी जी असते, आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मजुरी, शेतीच्या कामावर मजुरी, त्याच्यामध्ये काहीच कोणी बघत नाही की माणसाकडे आधार कार्ड आहे का नाही का, कारण तिथे गरज इतकी असते लेबरची की त्याच्यामध्ये जो मिळेल माणूस तो कामाला लावा आणि त्याला रोजचे काय 300-400 रुपये जे काय असतील ते दिवसाचे देऊन त्याकडनं काम करून घ्या, अशी परिस्थिती असते.
त्यामध्ये हे बांगलादेशी लोक काम मिळवून त्याच्यात राहत असल्यामुळे आणि ते दोन्ही बाजूनी सोयीचं असल्यामुळे, म्हणजे त्या लेबर करणाऱ्यांना सुद्धा ते सोयीचं आहे, जे काम करून घेतात त्यांच्याकडून त्यांना सुद्धा सोयीचं आहे. त्यामुळे हे आहे तसं सगळं सुरू आहे. आणि याच्यावर आता पुढे काय होणार असा प्रश्न आहे, कारण सगळ्यांनाच हे सोयीचं आहे. एक ग्लोबल व्ह्यू जाता जाता आपण शेवटी बघू तो असा की तुम्ही जर जगभरात बघितलं तर आता डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आता शपथ घेतली आणि हातात सगळा कारभार घेतलाय, कार्यभार घेतलाय. त्यांनी सुद्धा अमेरिकेमध्ये इल्लिगली राहणारे मायग्रंट्स, दुसऱ्या देशातून आलेले, मग त्याच्यात भारतातून आलेले सुद्धा आहेत, जे आहेत त्यांना आयडेंटिफाय करा आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवा अशी मोहीम सुरू केली आहे. आणि त्याच्यामध्ये मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या हेडलाईन्स येत आहेत किंवा त्याच्या बातम्या आणि त्याच्याबद्दलची माहिती छापून येते, टी व्हीवर येते, सगळीकडे येते. याच्यामध्ये तुम्ही बघा की जवळजवळ 65 लाख लोक अमेरिकेमध्ये, 67 लाख ॲक्च्युली म्हटलंय त्यांनी, म्हणजे 6.7 मिलियन लोक हे इतर देशातून आलेले असे आहेत. म्हणजे आफ्रिकेतून आलेले असतील, भारतातून गेलेले आहेत, पाकिस्तानमधून गेलेले आहेत, श्रीलंकेतून, फिलिपाईन्समधून, चायनामधून, सगळीकडूनच असे जे अवैधरित्या अमेरिकेत राहतात आणि काही ना काही काम करत आहेत. भारतात जसे बांगलादेशी येऊन अवैधरित्या राहत आहेत आणि काही ना काही काम करून जगत आहेत, तसेच भारतातून अमेरिकेत जाऊन जगत आहेत अनेक लोक. त्यांचा आकडा काल आलेल्या माहितीनुसार 7 लाख असा आहे. म्हणजे 67 लाख अमेरिकेत जे इल्लिगली लोक राहतात त्यातले 7 लाखापेक्षा थोडे जास्त भारतीय लोक आहेत की जे तिथे राहत आहेत. आणि त्यातले 18 ते 20,000 लोकांना आता आयडेंटिफाय करण्यात आलं आणि त्यांना परत पाठवण्यात येणार पुढच्या काही आठवड्यांमध्ये, अशी गार्डियन या न्यूजपेपरनी मोठी बातमी 2 दिवसापूर्वी दिली आणि त्याच्यावरनं बरंच हलचल सगळीकडे झाली. तर हा मायग्रेशन आणि इल्लिगली राहणारे सिटिझन्स हा विषय केवळ भारतात किंवा बांगलादेशी नागरिक भारतात जे राहतात त्यांच्याबद्दल नव्हे, तर तो जगभरात सगळीकडेच आहे. अमेरिकेत सुद्धा आहे, युरोपमध्ये सुद्धा आफ्रिकेतून खूप मोठ्या प्रमाणावर मायग्रंट्स गेलेले आहेत आणि राहत आहेत. त्यांची संख्या लाखांमध्ये आहे. ते सुद्धा अशाच पद्धतीचं काम करतात जे स्थानिक लोक करायला तयार नाहीत. लेबर असेल किंवा बाकीची काही कामं असतील, म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे सरकारी सेवांमध्ये आपण म्हणतो त्यांची जी कामं असतात तशा प्रकारची कामं ही तिथे त्यांच्याकडून केली जातात. प्रश्न असा आहे की शेवटी आपण हे बघितलं पाहिजे की हा विषय फक्त राजकीय आहे, राजकीय फायद्यासाठी म्हणून फक्त निवडणुकींच्या आधी हा घेतला जातो का, याच्यावर सरकार खरंच काहीतरी करणार, जनतेमध्ये याच्याबद्दल काय भावना आहे, जनता म्हणजे शेवटी कोण, बिझनेसमन असतात, उद्योगपती असतात, ते सुद्धा जनतेचा भाग आहेत, म्हणजे त्यांच्याकडे काम करणारी माणसं आहेत, बाकी सगळे त्याच्यातच ही माणसं जी अवैधरित्या भारतात राहत आहेत ती मिक्स होतात, ती कामं करतात, त्याचा उपयोग सगळ्यांना होतो, सगळे त्यांचा उपयोग करून घेतात. कुठे रेस्टॉरंटमधली कामं असतील, कुठे वेटर म्हणून काम असेल आणि काय असेल, हे सगळे लोक आपणच त्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा त्या ठिकाणी जात असतो आणि त्यांच्याकडून सर्व्हिसेस घेत असतो. त्यात तो जो रेस्टॉरंट मालक आहे किंवा मॅनेजर आहे तो त्यांच्याकडनं ते करून घेत असतो. त्यामुळे ही जनता खरंच बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात काही कारवाई व्हावी म्हणून आग्रही आहे का, ते त्या सगळ्या सिस्टीमचा भागच आहेत आणि ते सगळं इकॉनॉमीचा तो सगळा भाग आहे आणि तो सगळा चालला आहे. त्यामुळे केवळ राजकीय विषय म्हणून हे दर काही वर्षांनी किंवा दरवेळी निवडणूक आली की त्यावेळी हे पेटवलं जातं का, आणि असं काहीतरी सैफ अली खानवर हल्ला झाला म्हणून आता परत विषय आला आणि काही दिवसांनी तो विषय मागे पडला, असं होणार आहे का, असे प्रश्न आपण विचारले पाहिजेत, उपस्थित केले पाहिजेत. दिल्लीमध्ये आता विधानसभेची निवडणूक काही दिवसावर आलेली आहे, त्यामुळे दिल्लीमधले रोहिंग्या कॅम्प्स जे आहेत तिथे त्यांना घेऊन हा विषय चालला आहे. 40,000 रोहिंग्या मायग्रंट्स हे ब्रह्मदेशातून आलेले जे आहेत ते दिल्लीमध्ये रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत आहेत. तर दिल्लीची निवडणूक आली म्हणून तिथे तो विषय सध्या पेटलेला आहे की ब्रह्मदेशातून आलेले हे मुस्लिम रोहिंगे आहेत, त्याचं काय वगैरे, भाजप म्हणते की हे त्यांना इथे राहू दिलं नाही पाहिजे वगैरे असं. पण एकदा निवडणूक संपली की परत तोही विषय चालेल नाही चालणार आपल्याला माहीत नाही, कोणी ते मनावर घेणार नाही, विसरून जातील आणि त्या लोकांना काहीतरी काम दिलं जाईल, ते कामं करतील, त्यांचा सस्टेनन्स चालेल आणि ते आहे तसं सगळं पुढे चालेल. तर यामुळे आपण एवढंच बघितलं पाहिजे की कुठली तरी गोष्ट फक्त राजकीय आहे का, गव्हर्नमेंटकडे त्याच्यासाठीची इच्छाशक्ती, ज्याला विल म्हणतो आपण, इज देअर गव्हर्नमेंट विल, पॉलिटिकल विल प्रेझेंट टू डू सम काइंड ऑफ कोम्बिंग ऑपरेशन किंवा क्लिअरन्स ऑफ दिस काइंड ऑफ अन इश्यू. तर त्यामुळे हा विषय आहे तसा चालू राहणार आणि फारसं त्यात काही होणार नाही असं दिसतंय.
प्रत्येक वेळी केवळ राजकीय कारणासाठी हा विषय वापरला जातोय हे स्पष्ट झालेलं आहे. तर हा विषय आज आपण बघितला, बांगलादेशी नागरिक भारतात जे राहत आहेत त्याच्यावर इतकी मीडियामध्ये चर्चा आहे म्हणून. आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तुमची मतंसुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. असे काही विषय ठराविक कालावधीने आपण घेऊन त्याच्यावर थोडा उजेड टाकणं आणि त्याच्याबद्दल काय कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत त्या समजून घेणं आणि त्याचे वेगवेगळे पैलू तुमच्यासमोर मांडणं हे करणार आहोत. त्यासाठी नियमितपणे बघत राहा बायोस्कोप. पुन्हा भेटू अशा एका नव्या चर्चेमध्ये. धन्यवाद.